म्हसळा तालुक्यात उष्णतेचा पारा वाढला, जलस्रोत आटत चालले. साथीरोग टाळण्यासाठी शासन कटिबद्ध. राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे म्हसळा तालुक्यात तापमान वाढत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात 38 ते 40 सेल्सिअस तापमान असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक भागातील पिण्याचे पाण्याचे स्रोत आटण्याचे सुरू झाले आहे. तालुक्यातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. सरासरी तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची तसेच उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा देण्यात येत आहे. तालुक्यातील गाव वाडी वस्तीवर पिण्याचे पाणी दूषित पुरवले जाण्याच्या शक्यतेमुळे तालुका प्रशासन कटिबद्ध झाल्याचे चित्र आहे. नुकतेच म्हसळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महादेव जाधव, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता जगदीश फुलपगारे आणि आरोग्य विभागाच्या मंडळींनी ग्रामपंचायत मेंदडी, वारळ, कळसुरी, तुरुंबाडी येथील पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या मेंदडी पाझर तलाव क्षेत्राला भेट देऊन पिण्याच्या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून पाण्याचे नमुने घेऊन ते मुख्य अणुजीव वैज्ञानिक अधिकारी कार्यालय अलिबाग यांच्याकडे पाठवले आहे. मेंदडी पाझर तलावातील स्रोतवर सुमारे 6000 नागरिक अवलंबून आहेत. पाणी शुद्धीकरणाचे नियंत्रण ग्रामपंचायतीमार्फत नेमलेल्या जलसुरक्षा रक्षकाचे मार्फत होत असून पाणी ग्रामपंचायतीच्या शुद्धीकरणावर नियंत्रण पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागामार्फत कंत्राटी गट समन्वयामार्फत होत आहे. मेंदडी पाझर तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्यातील जलपर्णी वनस्पती आणि चिखलामुळे पाण्याला वास आणि रंग बदलण्याची घटना मागील वर्षी झाली होती. 2012च्या दरम्यान वारळ, तुरुंबाडी या गावांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. दूषित पिण्याचे पाणी पुरवठा होऊन नागरिकांच्यात रोगराई झाल्यास संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, याबाबतचे पत्र तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्थानिक प्रशासनाने दिले आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.